आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. जास्त वेळ बसून काम, चुकीची जीवनशैली आणि वाढता ताण यामुळे शरीर आणि मन दोन्ही थकून जातं. पण जर तुम्ही रोज फक्त 20 ते 30 मिनिटं योगासाठी दिली तर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. योग म्हणजे केवळ व्यायाम नाही, तर शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारी एक जीवनशैली आहे. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे फिट राहण्यासाठी रोज सकाळी कोणती योगासने करावीत आणि निमित्त आहे आंतरराष्ट्रीय योग दिनाचं. चला तर मग सुरुवात करूया सकाळच्या सर्वात प्रभावी योगाने. सर्वप्रथम आहे सूर्यनमस्कार. हा एक संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे ज्यामध्ये 12 वेगवेगळ्या स्थितींचा समावेश असतो. सूर्यनमस्कार केल्याने शरीरातील सर्व स्नायू सक्रिय होतात, रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीर लवचिक होतं. दररोज 5 ते 10 सूर्यनमस्कार केल्यास वजन नियंत्रणात राहतं आणि ऊर्जा वाढते. हे तुमच्या योग सत्राची उत्तम सुरुवात ठरते. सरळ उभं राहून हात जोडून सुरुवात करा आणि श्वास नियंत्रित ठेवत 12 स्थितींमध्ये क्रमाने हालचाली करा. यानंतर ताडासन. हे आसन शरीराची स्थिती सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहे. यामुळे पाठीचा कणा सरळ राहतो आणि शरीरात संतुलन निर्माण होतं. दिवसभर योग्य पोश्चर ठेवण्यासाठी हे आसन मदत करतं. सरळ उभं राहा, हात वर उचला, बोटं एकमेकात गुंफून ताण द्या आणि टाचांवर उभं राहण्याचा प्रयत्न करा. पुढे आहे भुजंगासन. हे आसन विशेषतः पाठीसाठी फायदेशीर आहे. ज्यांना पाठदुखीचा त्रास असतो त्यांनी हे नक्की करावं. यामुळे पोटाचे अवयव सुद्धा मजबूत होतात आणि ताण कमी होतो. पोटावर झोपा, हात छातीच्या बाजूला ठेवा आणि श्वास घेत छाती वर उचला आणि मान हलकी मागे घ्या. यानंतर वृक्षासन. हे संतुलन आणि एकाग्रता वाढवणारं आसन आहे. यामुळे मन शांत होतं आणि फोकस सुधारतो. हे विद्यार्थी आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांसाठी खूप उपयोगी आसन आहे. एका पायावर उभं राहा, दुसरा पाय मांडीवर ठेवा आणि हात नमस्कार स्थितीत ठेवा. त्याच्या पुढचं पवनमुक्तासन. हे पचनासाठी खूप फायदेशीर आहे. गॅस, अपचन किंवा पोट फुगण्याच्या समस्यांसाठी हे आसन उपयुक्त ठरतं. यामुळे शरीर हलकं आणि आरामदायी वाटतं. पाठीवर झोपा, गुडघे छातीकडे आणा, हातांनी पकडा आणि हलक्या दाबाने धरून ठेवा. यानंतर वज्रासन. हे एकमेव आसन आहे जे जेवणानंतर सुद्धा करता येतं. हे पचन सुधारतं आणि ध्यानासाठी योग्य स्थिती देतं. सकाळी शांत बसण्यासाठी हे आसन उपयोगी ठरतं. गुडघ्यावर बसून टाचांवर बसा, पाठ सरळ ठेवा आणि हात गुडघ्यांवर ठेवा. आणि शेवटी प्राणायाम. योगाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे श्वसन. प्राणायाम केल्याने शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो, ताण कमी होतो आणि मन शांत राहतं. फक्त 10 मिनिटं प्राणायाम केल्याने दिवस सकारात्मक जातो. शांत बसून हळूहळू श्वास घ्या आणि सोडा. अनुलोम विलोम, कपालभाती आणि भ्रामरी करा. जर तुम्हाला आरोग्याविषयी कोणतीही समस्या असेल तर सुरक्षिततेसाठी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय योगासनं करू नका. योग करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. योग नेहमी रिकाम्या पोटी करा. हळूहळू सुरुवात करा आणि शरीरावर ताण देऊ नका. सातत्य ठेवा. हेच यशाचं गमक आहे. या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपण एक संकल्प करूया. दररोज किमान 20 मिनिटं योगासाठी देऊया आणि निरोगी आयुष्य जगूया. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तुम्ही नियमित कोणती योगासने करता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.